तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळ सकाळ घोटाळा झाला मित्रांनो. रेडी आजारी पडली, डॉक्टर आले ते. रेडीला ताप आलाय लय मोठा. मम्मी ते लोटून काढते हो नाही करतो तुम्हाला सगळं सविस्तर पण सांगतो. किती वाजले ते बघा, 10 वाजले ते. कसं आहे, पेंड एवढी खाल्ली हा, वैरण नाही खाल्ली. रेडीला चेक केलं काय? रेडी गुचिडताप झालं, गुचिडताप हां, चेहरा पडला रेडीचा. गुचिडताप झालं रेडीला. झालं नाही चांगलं आहे की मग. त्यांना तू यायला पुढे सांगतो. बघितलं का, डॉक्टर गेला मित्रांनो. रेडीला गुच्चडताप झाला. रेडी आजारी आहे, माकाल पण आजारी आहे, कोपऱ्यात गाई पण आजारी आहे. सगळीच आजारी पडली त्या. ए रेडी, तुला इंजेक्शन केलं? इंजेक्शन आजारी पडली वय, गुच्चडताप झाला मित्रांनो हिला. गुचड बिचड कप्पो, रेडी आजारी पडली. हां, रेडी आजारी पडली आहे कप्पो. इकडे काय केलं तुला? तिला चावली बिवली नाही ना तू? हां, हो ही तर बघा, हो का, रेडी आजारी पडली. रेडी मशी तुझी पोरगी आजारी पडली आहे, गुच्चटाप झाला आहे तिला. हां, सारखी तू रागातच आहे. आणि महाकालच्या शिफ्टीला बिरूट लागला, त्यामुळे महाकाला शिफ्टीला इंजेक्शन केलं बघा. इथं नाही इंजेक्शन केलं, इथं इंजेक्शन केलं महाकाल. हो हे बघा आलं इथं. कसं आहे, महाकाला इंजेक्शन केलं इथं. आणि ह्या गायला काय झालं, ह्या गायला पण गुच्चट झाले ते कोपऱ्यात राहून राहून. कसं आहे, त्यामुळे त्याला तिथं इंजेक्शन केलं आहे बघा तिथं. तिला धुई लागेल आता थोड्या वेळानं, कारण की बांधल्यानंतर असे खराब होते ते. रेडी बरं वाटतं का? इंजेक्शन केलं आहे आताच. हां, बरं वाटेल थोड्या वेळानं काय? तुला बरं वाटेल काय? रेडी सकाळी काय खाल्लं पण नाही, पेंट ठेवली होती, पेंट थोडी खाल्ली आहे आणि काय खाल्लंच नाही. पण गवत बिवत काय खाल्लं नाही, मका बिका काय खाल्ली नाही. ताप आहे, ताप बी आला बघा. आता बस इथे आराम करा, दिवसभर गोट्यातच काय, दिवसभर गोट्यातच आता तू. ते बघा इथं इंजेक्शन केलं आहे डॉक्टरने, इथं एक केलं आहे आणि इथं एक केलं. टिंगू उठला मित्रांनो, टिंगू उठलं आहे. टिंगू दुखलं नाही ना? हां, दुखलं असणार अगं. बघितला कसा गोळ झालाय. आपण सगळ्या काय बाहेर सोडलेले ते. ए कप्पू, कपिला कधी इंजेक्शन घेत नाही. कपिला जन्मल्यापासून मला वाटतं फक्त त्याला एकदा पण इंजेक्शन नाही केलं. एकदा केलं असेल का ते नाही, मला मी जोपर्यंत मी आणले ना तिला 1100 रुपये, तेव्हापासून इंजेक्शनच नाही तिला. कपिला कधी आजारी पडत नाही, एवढी वाळी चालली. रेडी ढोली आहे तरी आजारी पडली. तर सकाळ झालेली आहे आणि आज आहे एकादश, पुत्रदा एकादश आहे आज. तर तुम्ही बघू शकता इथे एकादशी दिवशी फुलं भरपूर आली ती. बघू शकता इथे फुलं कसं आहे, बैल फुलं आलेली आहेत. आणि डॉक्टर गेलेले आहेत मित्रांनो. गाडीला काय झालं माहिती आहे, टायरात हवा नाही गाडी. हो दबतोय टायर, लय दबतोय, त्यामुळं हवा मारायला लागेल. इथं बघा डाळिंब पडली ती. कसं आहे, तर करूया फराळीचं, करतो तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपण घेतलं फराळीचं, दिलं मम्मीनं बघा. पाहुण्याकडे झालं ते इथं बघा. कसं आहे, ह्यावेळेस आता ह्या एकादशीला एवढंच केलं आहे फराळाचं. तर करतो फराळाचं आणि भेटतो तुम्हाला फराळ झाल्यानंतर ना. तर मित्रांनो आपण केलं आहे फराळाचं. रेडी बसली मित्रांनो, रेडी खरंच आजारी आहे मित्रांनो लय. इथं बघा चमचा बसली काय, चमचा नाकाला अजून आपण देत. रेडी ताप कमी झाला का नाही? कसं आहे, बरं आहे का? बरं वाटतंय का? ताप कमी झाला आहे, इंजेक्शन आणि थोडासा ताप कमी झाला आहे काय. इथं बघा ही रवण चांगलं आहे हिचं, म्हणजे घाम आलं ना नाकाच्या ह्याच्यामध्ये रवण चांगलं आहे, म्हणजे चांगली क्रिया चालू झालेली आहे शरीरामध्ये काय. कळलं का? उचल बरी धिंगाणा घालायला, कळलं का? बघा रेडी आज गोट्यातच आहे दिवसभर, सगळीच गोट्यात येते. चालू आहे रानात चटायला. कपिला बघा तिथे इकडे बसली. कपिल्याला करमत नसं, महाकाल गोट्यात, रेडी गोट्यात इकडेच बसली तिथं. कसं आहे, इथं काय जमचं मग महाकाल. कसं आहे, महाकालच्या स्किनला इंजेक्शन दिलं, महाकालच्या स्किनला इंजेक्शन दिलं, स्किनला. जातो छटायला, थोडं राहिले म्हणजे अजून 3 लाईन येते, ती छटून घेतो घरी लगेच. तर मित्रांनो आपण आलो मागाशी घरी आणि आता करे केलं पण औषध, पांढरं औषध केलं बागला मारायचं. कसं आहे, गाडी गेली बघा तिकडं मित्रांनो. अजून वैरण आणायची मला, आणि वैरण घेतली भेटली या.
लय महाग वैरण भेटली या. मला वाटतं 1800 रुपये गुंठ्यानं वैरण घेतली या. लय महाग घेतली वैरण. आणि त्यात हे पावसात आता वातावरण खराब झाले, मारायचे औषध. इथं बघा मारूया, करूया चालू. मम्मी गेली पुढं. मम्मीचं बघा फोन 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 मग करते का औषध मारते. मित्रांनो मारतो औषध. तर मित्रांनो औषध मारून झाले आपलं थोडंसं एका तुकड्यात झालं, ह्या तुकड्याच राहिले. आणि मित्रांनो वाजले ते 6:15 वाजले ते. गायींचं काम राहिले खाली बघा, बिडायचं गायींचं काम राहिले. आता अण्णा मम्मी गेलेत औषध मारायला, कारण की संध्याकाळचं औषध मारायचं. ते सुरसा असतो, सुरशाला सुईवणी त्याची सोंड असते सुईवणी. तर ते काय करतो, फळामध्ये सुई खूप असतो, म्हणजे त्याचं सोंड खूप असतं, आणि त्याच्यामधनं पाणी वळतं, मग फळ खराब होतं. त्यासाठी ते औषध मारायचे असं. त्यामुळे संध्याकाळचं मारायचे असा विषय. मित्रांनो वैरण पण आली नाही अजून, फक्त गवताचं एक गाड आणलाय आपण. आता हे चालू करायचं बघा. मगाशी एक बॅलर मारला, आता एक बॅलर मारायचं. पांढरा औषध आहे सुरशाचं. सुरशाला काय गळत नाही, त्याला दुसरी फळच नसली खायला. करूक चालू. आता किती 200 झाडं तर राहिली, ती 300 झाडं मारली, ती 200 राहिली. ती असा विषय. गयातमध्ये गेली अजून महाकाल वाटत होतं. महाकालने एवढा कालवा लावलाय ना, छमछम शांतच बसली. रेडी आजार आहे मित्रांनो, अजून रेडीच काय करतो चालू करायला सांगितलं बघा. चालू करतो. आता इथून पुढं नाईट ब्लॉक सुरू झाला, नाईट ब्लॉक. आणि त्यात काय झालं, डिझेल संपलं. मग डिझेल जाऊन आणलं. कुठे गेलं जर टोपण, हो हे तर डिझेल जाऊन आणलं. दुसरं ह्याला औषध मारायचं होतं. करतो थांबा चालू. आता करतो चालू. डिझेल जाऊन आणलं मग गेलं बघा चालू. आधी रेडीला महाकालला बाहेर सोडून देऊया. चमचम कालवा करायला सांगतो एका भाषेत, वरडायचं नाही. एकतर कानखाळ्या बसलं तुझ्या आवाजात. हो का, ह्यांचा धिंगाणा चाललाय. हो का गेलीच पळ. धिंगाणा घालू नका. पेंट ठेवायला लगेच. तर मित्रांनो आपण पेंट ठेवली काय ना, इथं बघू शकता काय ना, पेंट ठेवलेली आहे सगळ्यांना. रेडीला पेंट ठेवली, पण रेडी खायनाच पेंट. रेडी पेंट खा की, तुला नाही बाहेर सोडणार. मित्रांनो बाहेर सोडायचं नाही, कारण की थंडी पेंटली वाजली म्हणजे तुला इथंच बांधायचं होतं कोपऱ्यात. मम्मी पैसे राहायचाच, मम्मी पैसे काय माकाला बाहेर सोडूया. माकड बाहेर. मम्मीला प्यायला चाललं बघा. जावा प्यायला मम्मीला. मारती चमचमची मम्मी. मारती काय माकड जाऊ नको तू जाऊ नको. ह्यांना असं माकाला कुठलं गाय झाली काढते तिथं. सर जायला जाऊ बाय. येऊ नका तुम्ही येऊ नका. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांब की ही डिबीट झाली का. रेडीला बांधू. रेडी बाहेर नाही जायचं तुला. रेडीला बांधू मशी कशी. हे चला आता या धिंगाणा घालाय नाही. एक अंधार झालाय. धडाकसर गुत्तावानी दिसते तुमचे तोंड. काढ हा उघड झालं बंद तुझं. ये दमानी या. धडाक चाल की. कोपऱ्यात जायचं. कोपऱ्यात एक जण या केला का. कपिला पळतच आली. कपो येऊ नको. माखाला पाजत होती कपिला. माखालमुळे जायचं रे. अगं माखाल पेते ते. मारामारी करू नका. रेडी कुठे गेली बरं. रेडी काय करते इथं. तिकडे खाकी. तुला गवत टाकतो थांब थोडं वेळेला. तर खायला तर सगळ्या गायींना रेडीला गवत टाकली मित्रांनो. रेडी खायला लागली, म्हणजे रेडी तब्येत चांगली झाली. आता चांगली झाली ना, सुधारली ना जरा. सुधारली बघा. खायला लागली. सकाळी काहीच खात नव्हती. म्हशीला हे सगळं गवत टाकलेलं आहे. तुम्ही तर बघू शकता सगळ्यांना गवत टाकले. इकडं कपिल्याला माकल बाहेर राहणार. कपिल्याला गवत टाकले बाहेर. कसं आहे पहिलं. तर मी जातात औषध मारा. तो आणणार तिथं औषध मार. दिसलं का त्याच्या त्या बॉक्समध्ये लागली पांढरी लाईट दिसते का. दिसलं का तिथं. तर आता जातो मी औषध मारायला. असं वाटलंय तो औषध धारा काढायला. आता किती वाजले तुम्हाला दाखवतो. पहिलं का येतो माघारी लगेच. चमचम होतं खाती बघ कसं चमचम मावशी. तर मित्रांनो झाली संध्याकाळ आणि संध्याकाळच्या वाजले 9:30. आपलं गायन सगळं काम झालेलं आहे. आलो औषध मारून मी आलो आणि लगेच धारा वगैरे काढले आणि आता करतो जेवण. फराळच करतो आता. हे आहे रताळ्याचा किस. ह्याला बनवलं कोणी माहिती आहे का. ताईंनी आणि आपल्या मम्मीने बनवलं आहे.
तर हे लय दिवस झालं बनवलं आहे. त्याचा ब्लॉग मी अपलोड केला होता, हे रताळ्याचा केस कसा तयार केला आहे ती. त्याला लय दिवस झालं. मी ते ब्लॉग डिलीट पण करून टाकला, कारण की त्याच्यामध्ये एक हे होतं, काहीतरी वेगळं विचित्र होतं त्याच्यामध्ये. जुने ब्लॉग होतं ना माझे मित्रांनो, जुने ब्लॉग मी लय अपलोड केले होते. कारण की आणि नंतर ना काय झालं, काय कारणास्तव ब्लॉग मी ते सगळे डिलीट केले. कारण की मला ते पॉलिसी माहीत नव्हती ना, त्याच्यामुळे ते यूट्यूबची पॉलिसी असते ना, त्याच्यामुळं नियमही माहीत नव्हतं यूट्यूबचा. तर त्याच्यामध्ये ते नियमांचं वगैरे उल्लंघन झालं, त्याच्यामुळे आधीच डिलीट करून टाकले सगळे ब्लॉग. ते ब्लॉग लय म्हणजे माझे असं पर्सनल ब्लॉग होते, ते लय भारी ब्लॉग होते. आज माझ्याकडे आहेत अजून ते ब्लॉग, पेनड्राईव्हमध्ये आहेत ते ब्लॉग, सगळे ब्लॉग आहेत ते माझ्याकडे. तर असा विषय झाला. पहिले ब्लॉग माझे होते काय जणांना, त्यावेळेस माझे 38 सबस्क्रायबर होते, 38. आणि माझे त्यानंतर ना 384 काहीतरी सबस्क्रायबर झाले. त्यावेळेस मला ते सगळं माहीत झालं, आणि नंतर मग मी ते ब्लॉग डिलीट करून टाकले. असा विषय झाला. नंतर मग मी सेफ चालायला लागलो जरा. नंतर मला यूट्यूबबद्दल काय थोडं माहीत व्हायला लागलं. स्ट्राईक काय असतं, कॉपीराईट काय असतं, बऱ्याचशा गोष्टी आहेत. नंतर असं काय पण करून चालत नाही. यूट्यूब एवढं स्ट्रिक्ट आहे, लय स्ट्रिक्ट आहे यूट्यूब, खतरनाक आहे यूट्यूब. तर आता करतो आपण जेवण म्हणजे प्रसाद घेतो, तुम्हाला माहितीच आहे. हे करतो आता, आणि बाबा तिथे जेव्हा बसले ते मांजर बसले पाहिजे तिथं. मित्रांनो, मांजरानं मगाशी काय केलं माहिती आहे का, झाडावर चढली नारळाच्या, आणि खरुताई घेऊन आली आणि खाऊन टाकली. जिवंत खरुताई खाल्ली तिने मगाशी. तिची एखादं सातची झाली. झोपली बघा कशी, तिथं झोपली आहे ते पहिले. हे बघा इथं झोपली आहे, दिसलं चिंगे, बघितलं कशी झोपली आहे. तर करूया जेवण आणि झोपूया. तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया. आजचा ब्लॉग आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि हां, रिडीला पण बाहेर सोडले. रिडी चांगली उदोडा घालायला लागली आता, चांगली उड्या मारते. बाहेर गेल्या उड्या बिड्या मारल्या तिनं, पाणी पिली, थोडी पेंट वगैरे खाल्ली, गवत ही खाल्लं. मगाशी तुम्हाला दाखवलं, गवत ही खाल्लं तिनं. म्हणजे जरा बरी येईल, तर 70-80% बरी येईल ती असं. आता उद्या एकदम भारीपैकी मिळते रेडी. आणि माकाला लागलेलं काय नाही. ती गाय आहे कोपऱ्यातली, ती गाय पण ही केली. त्या गायला पण तिला तर काय कातनं इंजेक्शन दिलं फक्त, बाकी लय काय नाही. तर रेडी उद्या दाखवतो कशी रेडीची तब्येत वगैरे कशी होती ती तुम्हाला उद्या दाखवतो. तर भेटूयात आपण त्याच्या नवीन व्लॉगमध्ये. बाय.